जहां एक और विश्व पर्यावरण दिवस पर देश भर में पर्यावरण संरक्षण को लेकर विविध आयोजन किए जा रहे थे, वहीं ठाणे के हीरानंदानी एस्टेट क्षेत्र में पर्यावरण प्रेमियों और स्थानीय नागरिकों ने पर्यावरण को नुकसान पहुंचाने वाले एक प्रोजेक्ट के खिलाफ आवाज उठाई। यह विरोध कावेसर तालाब के कथित सौंदर्यीकरण को लेकर किया गया, जिसके विरोध में नागरिकों ने काले कपड़े पहनकर प्रदर्शन किया और ठाणे महानगर पालिका की कार्यप्रणाली पर सवाल खड़े किए। पर्यावरण दिवस के मौके पर ठाणे के हीरानंदानी एस्टेट क्षेत्र में स्थित कावेसर तालाब के सौंदर्यीकरण कार्य के खिलाफ स्थानीय नागरिकों और पर्यावरण संगठनों ने विरोध प्रदर्शन किया। कुछ दिन पहले सांसद नरेश मस्के और ठाणे महानगर पालिका द्वारा तालाब सौंदर्यीकरण का भूमि पूजन किया गया था, जिसके तहत कंक्रीट निर्माण, पाथवे और शहरी सुविधाएं प्रस्तावित है। इस विकास से तालाब की पारिस्थितिकी, जल चक्र और जैव विविधता को भारी नुकसान पहुंचेगा। प्रदर्शनकारियों ने काले कपड़े पहनकर और तालाब बचाओ जैसे नारों के साथ शांतिपूर्ण प्रदर्शन किया। आंदोलनकारियों ने चेतावनी दी है कि यदि परियोजनाओं में बदलाव नहीं हुआ तो वे आंदोलन तेज करेंगे और कानूनी कार्रवाई भी करेंगे। आणि आता आम्ही माझा तलाव नावाची एक मोहीम चालवतोय। गेली 3-1 वर्ष या सगळी मोहीम चालवतोय आणि सगळ्या तलावांचा अभ्यास आहे आता आमच्याकडे। ठाण्यातले एकूण 43 तलाव आहेत ठाण्यामध्ये। प्रत्येक तलावाचा अभ्यास आम्ही केलेला आहे आणि 3 वर्षाचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे। त्याला धरून आम्ही बोलतोय सगळे ठिकाणी। नाही चांगलंच आहे ना। मी आता सगळ्यांचं अभिनंदन केलं। एवढी तरुण मुलं जर उभी राहिली ना तर निश्चितपणे बदल घडू शकतो, कारण तरुणाला काय हवंय ते कोण विचारच करत नाही आहे। केवळ आपल्याला बजेट आलं म्हणून ते खर्च करायसाठी काहीतरी प्लॅनिंग करायचं। ते प्लॅनिंग करताना एकदा इथे जाहीर सभा घ्या ना, त्यांना सगळ्यांना समजावून सांगा ना काय करतायत ते। त्यातलं जे नको असेल लोकांना ते काढून टाका ना, त्याच्याऐवजी अजून काहीतरी चांगलं करा ना। मी तुम्हाला मगाशी म्हटलं जसं जर तुम्ही आजारी पडलात ना तर तुम्हाला डॉक्टरकडे नेतात, तुम्हाला ब्युटी पार्लरमध्ये नेत नाही। इथे ते तलावाला आजारी पडलेला नसताना आता त्याला ब्युटिफाय करतायत, त्यातनं तो आजारी पडेल। नंतर आता ह्याच्यावेळी तुम्हाला एकतरी ऑक्सिजनचं मशीन दिसतंय का? बाकी सगळ्या 42 तलावावर जाऊन बघा, ऑक्सिजनचे मशीन लावले आहेत आतमध्ये, तरच ते जगतायत। आतले मासे वगैरे सगळं आतला इथला हॅबिटॅट जर जिवंत आहे, तो स्वतःच्या नॅचरली पळतोय तो तलाव, तर त्याला आता आजारी करण्याचं नवीन धोरण स्वीकारलं आहे। ते चुकीचंच आहे पूर्ण। एक तरी आता एकच राहिला हा, पहिले तो उपवंतरी होता, आता हा एकच राहिला की जो नॅचरल तलाव राहिला आहे, त्यामुळे तो नक्की चांगल्या प्रकारे राहणं आवश्यक।